कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक. सरकारी कामात अडथळा आणण्याचा 2014च्या प्रकरणात कारवाई. न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही हजर न राहिल्याने जाधवांना ताब्यात घेतलं. खासदार सुप्रिया सुळे या संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणेही उपस्थित राहणार. फरार आरोपी कृष्ण आंधळेला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा. रत्नागिरी आणि दापोली नगर पंचायतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. 5 माजी नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम. साहेब मला माफ करा. जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र. जनावळे 20 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात्या संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांना ऑफर. तर यापूर्वी उदय सामंतांकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार खासदार कुंभ स्नानासाठी प्रयागराजला जाणार. तुळजापुरातील ड्रग्ज तस्करी विरोधात पुजारी आक्रमक. कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. 2.5 वर्षापासून ड्रग्जची तस्करी सुरू असल्याचा आरोप. राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर एकत्र. नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका. जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी. वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे लाकूड आणि कोळसा इंधन म्हणून वापरू नये. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महापालिकेचं आवाहन. उद्या शिवजयंती दिनी राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा उभारणीची पायाभरणी. प्रस्तावित शिवपुतळ्याची उंची 83 फूट असणार. पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पायाभरणी होणार. टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी युक्रेनियन अभिनेता आर्मेन अटाईन विरोधात दुसरा गुन्हा दाखल. परदेशी आरोपींना बनावट प्रमाणपत्र आधारे मुंबईत प्रस्थापित करण्यास मदत केल्याचा आरोप. आर्मेन अटाईन सध्या अटकेत. मुंबईत बांगलादेशी घुसखोर पोलिसांच्या रडारवर. गेल्या 2 महिन्यात पावणे 300 बांगलादेशी घुसखोरांना अटक. विविध पोलीस ठाण्यात बांगलादेशींचा शोध घेऊन पोलिसांची धरपकड. रखडलेले 17 झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार. लॉटरीसाठी 25,000 घरं उपलब्ध होणार. दोन्ही प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय साधून निविदा प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश. न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात फरार आरोपी अरुण भाई विरोधात लुकआउट नोटीस जारी. आरोपी बँक मॅनेजर हितेश मेहतानं अरुण भाईला 40 कोटी दिल्याचं तपासातून समोर. मुंबईच्या तापमानात एका दिवसात 5 अंशाची घट. मुंबईकरांना काहीसा दिलासा. मात्र सततच्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम. मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज निवृत्त होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.